नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना मित्रांनो? आज आपण वयाच्या 40 वर्षाचे झालेले आहेत अर्थात, आणि त्याचबरोबर मला हा जो व्हिडिओ आहे तो फक्त 40 वर्षाच्या युवकांसाठीच नाही, तर 40पेक्षा म्हणजे 50, 55, 60 आणि सर्वच वयोगटातील विद्यार्थ्यांना आणि माझ्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ मी शेअर करत आहे. मित्रांनो, आज आपण 40 वर्षाचं जवळजवळ पार केलेली आणि त्याचबरोबर आपण 30 वर्षापासून जे आपण अनुभव घेतलेले आहे त्या अनुभवावरती हा जो व्हिडिओ मी शेअर करत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपण सध्या आपल्या सहजीवनामध्ये म्हणजे आपल्या ज्या 40मधले जे मित्रमंडळी असतात ते सर्वच त्यांच्या लाईफमध्ये इतके बिझी झालेले असतात की एकत्र येऊन आपले विचार शेअर करणं आणि आपल्या मित्र परिवारच नाही तर आपल्या काही नातेसंबंधांना म्हणजे आपले जे नातेवाईक असतात किंवा आपले काही असे काही मित्रमंडळी त्यांना आपल्याला भेटता येत नाही आहे. तर ह्या विषयावरती नाहीतच मित्रांनो, सध्या म्हणजे आपण 30 वर्षाचा जो आपला अनुभव असतो म्हणजे त्या अनुभवातून आपण अद्यापपर्यंत बऱ्याच गोष्टी अशा आपण अनुभवलेल्या असतात. म्हणजे आपण एक सक्षमच नाही तर आपल्याला पूर्णपणे खात्री असते की आपल्याला म्हणजे आपल्या वयाच्या 60वीपर्यंत आपल्या सर्वांनाच आपण आर्थिक परिस्थिती ही कशी आपण एक चांगली बळकट बनवून आपल्याला रिटायरमेंट नंतरचं जीवन किती सुखरूप आणि साध्यापणानेच नाही तर खूप सक्षमरित्या आर्थिक परिस्थिती घालवता येईल का, असे बरेच असे विचार आणि बरेच असे कारण आपल्याला प्रश्न पडणारे असतात. त्याचं कारण एकमेव आहे, कारण की मित्रांनो, आपण आपल्या करंट अफेअर्समध्ये नक्की काय चाललेलं आहे आणि येणाऱ्या ज्या वर्षामध्ये काही नक्की घडामोडी अशा काही घडतील. जसं मागचं आपण 2020मध्ये कोरोना काळ हा आपण अनुभवलेला आहे. त्या काळामध्ये त्या टायमिंगमध्ये आपल्या भारतावरच नाही तर पूर्ण वर्ल्डमध्ये काय स्थिती निर्माण झालेली आहे त्याचा पूर्ण आढावा आणि त्याचा जो बॅड एक्सपिरियन्स आहे आपण तो झेललेला आहे. आणि बऱ्याच अशा मोठ्या इंडस्ट्रीपासून छोट्या उद्योगधंद्यापर्यंत म्हणजेच सहज जीवन एक चांगल्या प्रकारे जगता येईल का, आणि येणारे काही वर्ष म्हणजेच अर्थात सध्याची जी युद्धाची स्थिती आहे म्हणजे आता युद्ध थांबलेले काही कारणांमुळे ती खूप चांगली गोष्ट आहे. त्याचा परिणाम आणि आर्थिक परिस्थिती म्हणजे आपल्या जे जनजीवन सामान्य आपण जगत आहोत त्याच्यामध्ये किती प्रकारे आपल्याला हाल अपेष्टा जनसामान्यापासून तर मोठ्या लोकांपासून पर्यंत आपल्याला काय एक अनुभव आपण आता सध्या घेतलेले मित्रांनो. ज्याप्रमाणे आपण 30 वर्ष मागे गेलो त्यावेळीसही असे काही घटना आपण अनुभवलेल्या होत्याच, परंतु आपण जे 2020 नंतर आणि आता आणि येणाऱ्या काही काळामध्ये म्हणजे ह्या जे 2020 पासून आणि आता 2027, 26-27 पुढे येणारे काही वर्ष हे नक्की किती भयंकर असतील. त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या या पूर्ण भारतामध्ये नाही तर इतर देशांमध्ये काय स्थिती निर्माण होईल या युद्धाच्या अभावी. जे जगामध्ये काय आपल्याला वाईट अनुभव आपण घेतलेले आहे आणि त्याचमुळे मित्रांनो म्हणजे आपण ठीक आहे भारतामध्ये आहात, आपण एक सुखरूप आहोत, त्याप्रमाणे इतर देशांच्या काही आर्थिक स्थितीमुळे आर्थिक स्थिती नाही म्हणता येणार मित्रांनो, पण काही भयंकर अशा युद्धाच्या कारणामुळे ज्या स्थिती निर्माण उद्भवलेल्या होत्या बाहेरच्या देशामध्ये त्याप्रमाणे आपल्या भारतामध्ये तरी आपण एक सुरक्षित आहोतच. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला आपले मित्रमंडळी आणि इतर लोकांनाही आपले विचार शेअर करता येत नाही आहे, कारण की जो तो त्याच्या लाईफमध्ये बिझी आहे. आणि मित्रांनो त्यामध्ये आपण कसं चांगल्या प्रकारे जीवन जगलं पाहिजे याचा आपण सगळ्यांनी एक चांगला विचार करणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला काय वाटतं त्याचबरोबर मित्रांनो
युवा पिढी म्हणजे आता जे 25 आणि 30च्या वयोगटातील विद्यार्थी आहेत, म्हणजे जे मित्रमंडळी आहेत, ते मित्रमंडळी त्यांना म्हणजे आता ए आय मुळे ह्यामध्ये आपलं भारत सरकारच नाही तर इतर बाहेरच्या देशातील मोठमोठ्या कंपनी मोठमोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. म्हणजेच ए आयच्या प्रभावामुळे इतर लोकांच्या म्हणजे हजारो असे कामगार आहेत जे चांगल्या प्रकारे चांगल्या कंपनीमध्ये जॉब करत होते. मित्रांनो, अक्षरशः त्यांचे जॉबही गेलेत ए आयमुळे. परंतु त्यामध्ये नवीन काही असे डेव्हलपमेंट पण आपल्याला पुढे पाहता येईलच. परंतु ज्या कामगारांचे जॉब गेलेले आहेत ए आयमुळे, त्या कामगारांनी त्यांच्या येणाऱ्या दिवसामध्ये कशा प्रकारे ॲडजस्टमेंट करणं आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत आपण जे आपल्या मित्रमंडळीकडनं आणि न्यूजपेपर न्यूज चॅनल ह्यामधून आपण एक लक्षात घेतो की सध्या काय चाललेलं आहे. आणि त्यामध्ये आपल्या सामान्यापासूनच नाही मित्रांनो, जे चांगल्या लेवललाही जॉब करतात ते त्यांचं पुढचं जीवन कसं सिक्युअर करणार, कसं ते वर्षानुवर्ष आपली आर्थिक परिस्थिती कशी चांगल्या प्रकारे डेव्हलप करण्याचे जे ते टार्गेट करतात तर ते कसे पूर्ण करतील. म्हणजे ह्या मानसिकतेमध्ये म्हणजे पूर्णपणे आजची युवा पिढीच नाही तर 40, 55 आणि 60 या वयोगटातील माणसांना हा जो विचार आहे फार म्हणजे सतावत आहे की हे एक्झॅक्टली काय चाललंय आणि आपल्याला काय करायला पाहिजे. बरं ठीक आहे मित्रांनो, ज्या मित्रमंडळांचे म्हणजे त्यांचे फॅमिली बॅकग्राऊंड चांगला आहे, त्यांच्यामध्ये नक्कीच समाजामध्ये काय घडत आहे, पॉलिटिक्स आणि बरंच असं विषय ते नक्की त्यांच्या घरामध्ये शेअर करतात. पण काही मित्रांनो असे काही म्हणजेच कमकुवत फॅमिली आहे, म्हणजे त्या फॅमिलीमध्ये साधारण एज्युकेशन करून जॉब करण्याची जी धावपळ असते, त्या विद्यार्थ्यांना किती प्रमाणामध्ये स्ट्रगल करण्याची त्यांना म्हणजे त्या स्ट्रगल करण्यामध्ये त्यांना किती प्रमाणात अजून भर पडलेली आहे. म्हणजे त्यांची मानसिकता कुठल्या लेवलपर्यंत त्यांना ॲडजस्टमेंट करून येणारे दिवस कसे स्टेबल करावे हा जो विषय आहे मित्रांनो, हा सर्वांनाच खूपच भयंकर असा सतावत आहे. आणि त्याचबरोबर ते मित्रांनो, आपण नेहमी पॉझिटिव्ह विचार करावे. आणि त्याचबरोबर ते तुम्हाला ह्या 40च्या एजच्या आणि 40च्या वरची जी आपली युवा पिढी आहे किंवा जे मित्रमंडळी आहे त्यांविषयी तुम्हाला जे काही विचार असेल या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तुम्हीही तुमचे विचार मला शेअर करा आणि आपण भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, बी हॅपी, स्टे हेल्दी. अतिशय सामान्य विषय मला तुमच्याशी फार असं शेअर करूशी वाटला. तुमचं काय मत आहे तुम्ही नक्की मला कमेंट्स करा आणि तुमचे काही प्रतिकार विचार आहेत तेही या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो शेअर करा. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी हॅपी, स्टे हेल्दी, टेक केअर, बाय.